एडिटिंग विथ सौरभ या सिरीजची थर्ड टिप्स म्हणल्यावर गिम्बल कसा यूज करायचा। तर माझ्याकडे गिम्बल आहे DJI Osmo मोबाईल SE। आता याला थोडक्यात आपण जोडून पण घेऊया। गिम्बलला जे मॅन्युअल म्हणून बटन असते त्याला 3 सेकंद दाबून धरला की गिम्बल ऑन होतोय। त्याच्याच खाली रेड कलरचं बटन असते त्यांना आपण शूट चालू पण करू शकतोय आणि बंद पण करू शकतोय। पण सगळ्यात अगोदर पहिला आपल्याला ब्लूटूथ कनेक्ट करून घ्यायला पाहिजे गिम्बल आणि जे त्यांचं ऑफिशियल ऍप असते ते आपण डाउनलोड करून घ्यायचं। रेड डॉटचे जे खाली बटन असते त्यांना आपण फोन आडवा किंवा उभा करू शकतो। त्याला फक्त तुम्ही 2 वेळा क्लिक करायला लागते। आता तुम्हाला सांगतो शूट कसं करायचं। जी आपली बटन असतात त्याच्या मागच एक ट्रिगर म्हणून असते बघा। आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑब्जेक्ट वर घेऊन त्या ट्रिगरला दाबलासा की मोबाईल हलतच नाही। ट्रिगर दाबून धरला की आपण कुठल्या पण साईडला जाऊ शकतो आणि गाडीच्या समोर पण जाऊ शकतोय आणि मागं पण येऊ शकतो। आणि जर तुम्हाला गिम्बलला रिसेट करायचं असेल तर ट्रिगर बटन 2 वेळा दाबायचं। आणि आता सगळ्यात मेन गोष्ट सांगतो, गिम्बलचं आपल्या जे ऍप्लिकेशन असते त्यामध्ये जायचं आणि सेटिंग मध्ये जायचं। त्यामध्ये ऑप्शन असतो ऑटो कॅलिब्रेशन, त्यावर स्टार्ट बटन येते, स्टार्ट बटन दाबायचं। यामुळे काय होतंय, जे आपल्या गिम्बलच्या 3 मोटर असतात ते एकसाथ वर्क करतात। तर आपण करूया आता व्हिडिओचा एंड। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे व्हिडिओ एडिटिंग कोणत्या कोणत्या ऍपवर करू शकतो। व्हिडिओ आवडला तर कमेंट करा। जय महाराष्ट्र आणि तुमच्या फॉलो पण करून जावा। चला।